छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझबरोबर आहेस. आता मृत्यू छाया म्हणजे काय? तर छाया म्हणजे सावली, म्हणजे जी सावली तुमच्यावर येते की जीवनामधल्या काही कठीण प्रसंगामध्ये, दिवसांमध्ये, त्यावेळेला त्या सावलीच्या खाली तुम्ही असता, पण ती कुठली सावली? मरणाची सावली. म्हणजे एक प्रकारचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दडपण असतं, भीती असते, आणि त्या मरणाच्या दडपणाखाली भीतीपोटी आम्ही घाबरून जातो. ज्यावेळेला सर्वसामान्य आम्ही लोक आहोत, त्या आम्ही गडबडीत होतो, घाबरून जातो, कारण प्रत्येकाला या एका गोष्टीचं भय वाटत असतं की आम्ही मरू. आता काही 2-4 दिवसापूर्वी मी आणि प्रेमलता आम्ही बोलत होतो, आणि त्यावेळेला असं वाटतं की गेल्या 6-7 महिन्यामध्ये बरेच जवळचे लोक, ओळखीचे लोक आणि बरेच लोक हे देवाकडे गेलेत किंवा मरण पावलेले आहेत, आणि ते प्रमाण वाढत चाललेले आहे. सध्या जगामध्ये आपण बघतो की मृत्यूचा दर इतका भयानक वाढलेला आहे की गेल्या कित्येक 50-60 वर्षामध्ये असं झालं नाही जितकं सध्या जगभरामध्ये मरणानं थैमान घातलेलं आहे. अमेरिकेमध्ये लाखामध्ये मेलेत, आपल्या इकडं प्रमाण कमी आहे मरणाचं, परंतु काही लोक मेलेत, नाही का, हजारामध्ये मेलेत, तिकडे लाखामध्ये मेलेत. पण मरण हे आहे, आणि या मरणाविषयी जीवनामध्ये जी 2 सत्य आहेत, त्या 2 सत्यामध्ये एक सत्य हे आहे की जीवन आहे आणि मरण देखील आहे, आणि आम्ही हे टाळू शकत नाही, ते आम्ही नाकारू शकत नाही. कारण आम्हाला वाटलं की जर नाही का, मला दीर्घायुष्य पाहिजे, मला वयोवृद्धी पाहिजे, माझं कल्याण व्हायला पाहिजे, मला कुठल्या प्रकारचा त्रास नको, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही नाकारल्या तरी पण त्या आमच्या जीवनामध्ये येणार आहेत, नाही का. आणि हा जीव वाचण्यासाठी तुम्ही आणि मी काय करतो? डॉक्टरकडे जातो, दवाखान्यात ॲडमिट होतो, औषधोपचार घेतो, आमचं आयुष्य कसं वाढेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. देवाचं वचन हे सांगितलं की जो मनुष्य जन्माला येतो तो मरणार आहे, आणि म्हणून आम्हाला या स्थितीतून जाताना देखील जर ख्रिस्ती 2000 वर्षापूर्वीपासून ख्रिस्ती मंडळीचा इतिहास जर बघितला तर त्याच्यामध्ये बहुसंख्य बऱ्याच ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना मरणातून जावं लागलं. जगातल्या अनेक लोकांना आपण त्याची मोजदाद करू शकत नाही, इतके लोक आतापर्यंत मेलेले आहेत. म्हणजे आदामापासून जे सुरुवात होते आपण पाहतो बायबलमध्ये, ते आजपर्यंत अब्जावधी, अब्जांचे अब्ज, म्हणजे मोजता येणार नाही अशा प्रकारे इतके लोक मरण पावलेले आहेत, आणि ते कोणालाही चुकलं नाही. 2 लोक ठोसवडली तर बाकी सगळ्या लोकांना मरण पत्करावं लागलेलं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला माझा व्यक्तिगत तारणारा प्रभू आणि मेंढपाळ समजतो, त्यावेळेला मग आम्हाला मरणाचं भय वाटत नाही. आता या ठिकाणी काय म्हटलं की मृत्यू छायेच्या दरीतून, म्हणजे मरणाची छाया आहे अशा दरीतून मी जात आहे, तरी पण मी भिणार नाही, मी घाबरणार नाही, मरणाला मी घाबरणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. देव तुमच्या माझ्याबरोबर आहे, आणि प्रत्येकाला जायचं आहे हे जेव्हा सत्य आम्ही लक्षात घेतो त्यावेळेला मग आम्हाला त्याची भीती वाटत नाही. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर आहे, आणि मला आता मागं गेल्या आठवड्यात पण मी सांगितलं होतं की संत पौल कशा स्वतःच्या मरणाबद्दल काय सांगतो. आता आजूबाजू सगळीकडे आपण ऐकत राहतो, किती लोक मरत आहेत, किती लोक दवाखान्यात ॲडमिट होत आहेत, आणि त्याच्यामुळं किती कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे,
वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत की ज्याच्यामुळं लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर मरण हे आहे. मी तुम्हाला गेल्या आठवड्यात प्रश्न विचारला होता, 100% आशीर्वाद कुणाला दिला देवानं? कोण उत्तर देईल? शोधलं का? उत्तर सापडलं? कुणाला देवानं 100% आशीर्वाद दिला? ऐकू येते का? येते. सांगा बरं उत्तर. योबाला देवानं दुप्पट आशीर्वाद दिला. जे त्याचं सगळं गेलं होतं ते सगळं त्याला परत मिळालं, डबल. अजून पण 100% आशीर्वाद कोणाला मिळाला? कुणाला मिळाला? सांगा. गेल्या रविवारी मी तुम्हाला म्हटलं तर मी तुम्हाला विचारणार, शोधून मला सांगा. काय? याकोब. याकोब नाही. अजून कोण आहे? सांगा. नाही. नाही. मी सांगू का नको? मी सांगू? मग उपयोग काय प्रश्न विचारून? नाही, मी मग उत्तर मी जर सांगितलं तर उपयोग काय? कारण तुम्ही त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. कारण प्रशितांच्या कृत्यामध्ये बिरिया नावाची मंडळी आहे. बिरिया हे नावाचं गाव होतं आणि त्या गावामधली मंडळी होती. आणि त्या मंडळीबद्दल असं म्हटलेलं आहे की तिथले लोक मोठ्या मनाचे होते आणि जे वचन सांगितलेलं आहे ते तसंच आहे का हे बायबलमध्ये शोधत होते. म्हणजे पाळक सांगतोय, खरं सांगतोय का खोटं सांगतोय हे खात्री पटवून घेण्यासाठी ते देवाच्या वचनामध्ये शोधत होते. याचा अर्थ मंडळीनं देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, स्वतः वाचन केलं पाहिजे, स्वतः त्याच्यातले अनेक प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. हे काय झालं की रेडीमेड झाले. अरे सगळेच बोलत राहतो पण आम्ही स्वतः अभ्यास कधी करणार? आम्ही कधी स्वतःचं देवाचं वचन वाचणार? आम्ही कधी ती माहिती करून घेणार? धन्य. पहिलं स्तोत्र काय आहे? पहिलं स्तोत्र पहिलं स्तोत्र काय आहे? वाचून दाखव मला. वाचा.
हा जणांच्या मसलतीत चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल ठेवीत नाही आणि धर्मविधानाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, शास्त्राचे मनन करीतो. हा थांब थांब झाड पाण्याच्या प्रवाहात हा फळ लाविले थांब थांब. असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. हा दुसरे तसे नाही, तो वाऱ्याने जाणाऱ्या वृक्षासारखे आहे. त्यामुळे दुष्ट न्यायसमी मिळवायचे नाही, पापी जन धार्मिकाच्या मंडळीत उभे राहावायचे नाही, कारण धार्मिकांचा विक्रम परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा विक्रम नष्ट होतो. कुणाबद्दल सांगितलंय तिथं? कुणाबद्दल सांगितलंय? आणि तो आशीर्वादित पुरुष आहे, धन्य तो पुरुष जो देवाच्या शास्त्रामध्ये रमतो, त्याच्या शास्त्राचे मनन करतो. एक तर तो देवाच्या वचनाची त्याला आवड असली पाहिजे, दुसरी गोष्ट त्याचं मनन त्यानं केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. आणि हे किती लोक करतात? किती लोक करतात? कोण नाही करत? मग पालकांना संदेश का द्यायचा? जर आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, देवाचं वचन पवित्र आहे असं म्हणतो, त्याचा आम्ही मान ठेवतो, हे देवानं दिलेलं, त्याच्या सेवकांच्याद्वारे लिहिलं गेलेलं हे पवित्र शास्त्र आहे, त्याचा जर आम्ही रिस्पेक्ट ठेवत नाही, त्याचा आदर ठेवत नाही, मान ठेवत नाही, तर नुसतं नावासाठी आम्ही बायबल ठेवतो का? घरामध्ये फक्त ठेवायचं, रविवारी फक्त आणायचं, एवढ्यापुरतंच आहे का बायबल? ते वाचन झालं पाहिजे ना, अभ्यास केला पाहिजे. नाही पूर्ण केलं तरी पण बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. धन्य तो पुरुष तो आशीर्वादित आहे की जो देवाच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करतो आणि त्याच्यावरती विचार करतो, ते वाचतो, त्याप्रमाणे चालतो. तो पुरुष धन्य, ती व्यक्ती आशीर्वादित आहे. आम्हाला वाचायला आवडत नाही, आम्हाला अभ्यास करायला आवडत नाही, आम्ही फक्त ऐकतो आणि अर्ध्या एक तासाने विसरून जातो. ते कृतीमध्ये आणण्यासाठी आहे, नुसतंच ऐकण्यासाठी नाही आहे. कारण मी काल अशाच प्रकारे व्हिडिओ हे आता जे जसं तुम्ही ऐकताय तसं मी एका देवाच्या सेवकाचा संदेश अमेरिकेत त्यांनी बोलत असताना अमेरिकेतल्या पालकांनी दिलेला संदेश काल मी या मोबाईलवरती बघत होतो आणि ऐकत होतो. त्यांनी ते माझे ओळखीचे लोक आहेत, त्यांनी ते मला पाठवलं आणि मग ते मी ऐकत होतो. म्हणजे देवाचं वचन तुम्ही वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, माहिती पाहिजे, कारण ते तुमच्या माझ्या देवाचं वचन हे तुमचा माझा न्याय करणारं आहे. ते इतकं लाईटली घेऊ नका, इतकं सहजपणे घेऊ नका, कारण ते शेवटच्या काळात तुमचं न्याय करेल. की जेव्हा तुम्हाला हे सांगितलं तेव्हा तुम्ही ऐकलं का, लक्षात ठेवलं का, त्याप्रमाणे वागला का, आचरण केलं का? जर हे होत नाही तर आम्ही ऐकतो का? आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल याकोब काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला? याकोब म्हणतो की असे लोक जे देवाचं वचन ऐकतात आणि नंतर विसरून जातात,
ते कसे आहेत तर आरशात तोंड बघणाऱ्या व्यक्तीसारखे. आम्ही जेव्हा आरशासमोर उभं राहतो तेव्हा आमचा चेहरा कसा आहे आम्हाला तो दिसतो. आणि तिथून आम्ही निघालो, आरशाच्या बाहेरून समोरून निघालो की आम्ही विसरतो की आम्ही कसे दिसत होतो. तसं आहे, रविवारी फक्त वचन ऐकतो आम्ही, चर्चमधून बाहेर गेलं की आम्ही विसरून जातो. ते कृतीत आणायचं पुढचा भाग झाला, पण मुळात आम्ही ते नीट ऐकतो का, ते ग्रहण करतो का. या रविवारी तुम्हाला गेल्या रविवारचा संदेश कुठला होता, कशावर बोललो, शास्त्रभाग काय हे विचारलं तर आम्ही सांगू शकत नाही. मग अशा प्रकारे देवाच्या वचनाचा सन्मान होतो का, त्याचं पालन होतं का, नाही का. थेसलोनिकेच्या मंडळीला संत पौलानं पत्र लिहिलं होतं आणि तिकडचे लोक हे गप्पा गोष्टी करण्यामध्ये, देवाशिक्षणाचं डिस्कशन करण्यामध्ये, वेळ घालवण्यामध्ये, टाइमपास करण्यामध्ये घालवत होते. देवाशिक्षण सिरियसली घेत नव्हते. एजकेलाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की तिथं म्हटलं की लोक दररोज सकाळी माझ्या समोर येतात आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी ते जमतात. परंतु का जमतात, का आम्ही एकत्र येतो, त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते ऐकतात. त्यांना आशीर्वाद मिळावा, देवाचं त्यांना आवडतं, ते मधापेक्षा गोड आहे, खूप चांगलं आहे आणि म्हणून ते ऐकत नाहीत. आपल्या कानाची खाज जिरावी, काहीतरी नवीन ऐकायला मिळावं म्हणून ते ऐकतात आणि विसरून जातात, नाही का. जसा रस्त्याला आपल्याला कोण भेटलं, आपण गप्पा गोष्टी करतो आणि तिथून निघलो की विसरून जातो आपण त्या व्यक्तीसंगती काय बोललो होतो. एवढं देवाचं लाईटली घेऊ नका. विशेषतः न्यायाच्या दिवस लवकर येत असताना आणि देव प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणे आणि त्याच्या आचरणाप्रमाणे त्यांची झाडाझडते घेणार असताना, न्याय करत असताना देव तुमचा माझं देखील न्याय करणार आहे. आणि आमच्या कर्माप्रमाणे, आमच्या कृत्याप्रमाणे, आमच्या विश्वासाप्रमाणे, आमच्या वागणुकीनुसार आम्हाला तसं प्रतिफळ देखील देणार आहे. म्हणून खूप आम्ही लाईटली घेतो, कुठलीच गोष्ट आम्ही पाळत नाही, करत पण नाही. पहिली गोष्ट म्हणजे मुळात आमचे लोक किंवा मंडळी देवाच्या सेवकाचा सन्मान करत नाही. देवाचा सेवक आहे, तो वचन आपल्याला सांगतो, त्याचा सन्मान आम्ही करत नाही. देवाचा सन्मान आम्ही करत नाही, देवाच्या वचनाचा सन्मान आम्ही करत नाही, पवित्र आत्म्याचा सन्मान करत नाही. आम्ही फक्त आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला मनाला वाटेल तशा प्रकारे वागतो. मग आमच्या एकत्र येण्याचा उपयोग काय. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जेव्हा संत पौल म्हणतो करिंथकरांच्या पत्रामध्ये प्रभू भोजनाचं स्पष्टीकरण करताना तो म्हणतो की तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा तुमचं बरं न होता वाईट होतं. कारण आम्ही एकच उद्देश, ख्रिस्ताचा गौरव करणं, त्यानं दिलेल्या आज्ञा, त्याचं वचन पाळणं, हे सोडून बाकीचे उद्योग आम्ही करतो. आणि त्यामुळं आमचं एकत्र येणं हे देवाच्या गौरवासाठी नसतं, आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी नसतं, तर आमच्या कानाची खास जिरावी, काहीतरी ऐकायला मिळावं आणि नंतर आम्ही विसरून जावं. जे आम्हाला चांगलं वाटतं ते आम्ही म्हणतो, हा पालसाहेब चांगला संदेश होता. जर आम्हाला टोचणार असेल, आम्हाला दोष दाखवणार असेल तर आम्हाला आवडत नाही, ते कोण बोलत नाही. आपल्या चर्चला पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या आम्ही अजून वर्षानुवर्ष आम्ही चर्चमध्ये आहोत, परंतु आम्ही शिकलेलं नाही आहे. कधी आम्ही हे म्हणत नाही की पाळसाहेब आजचा संदेश मला खूप आवडला, किंवा पाळसाहेब आजचा संदेश मला माझे दोष दाखवले, किंवा पाळसाहेब हा संदेश माझ्यासाठी खूप म्हणजे कान उघडणी करणार होता, असं आम्ही कुणीही एक पण बोलत नाही. आम्ही हे गृहीत धरता कामा नये, कारण हे देवाचं वचन आहे. प्रभू ख्रिस्तानं आमच्यासाठी प्राण दिलेलं आहे आणि त्यानं पवित्र आत्म्याच्याद्वारे हे वचन तुम्हाला मला दिलेलं आहे, त्याचा योग्य सन्मान केला पाहिजे. तुम्ही बघा की शीख धर्मामध्ये ग्रंथ साहिब हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. शीख धर्माचा धर्मग्रंथाचं नाव काय आहे, ग्रंथ साहिब. आणि
ग्रंथसाहेबला ते काय म्हणतात दुसऱ्या शब्दामध्ये, ग्रंथसाहेब हाच त्यांचा देव आहे, तोच गुरु आहे, इतकं ते त्याला महत्त्व देतात. आणि त्यांच्या गुरुद्वारामध्ये त्या ग्रंथसाहेबाचं नियमितपणे वाचन होत राहतं. कुराणाला मुसलमान लोक इतकं महत्त्व देतात, त्या कुराणाच्या विरुद्ध काय बोललं तरी लोकांना त्यांना आवडत नाही, ते खपत नाही. आणि कुराणाविरुद्ध काय बोलला तर त्या माणसाला कडक शिक्षा किंवा त्याला सूट घ्यायचा त्यांचा विचार असतो. एका भारतीय व्यक्तीनं कुराणाविरुद्ध एक पुस्तक लिहिलं आणि त्या कुराणाबद्दल त्याने सांगितलं की कुराण हे सैतानाची वचनं आहेत. त्यावेळेला त्यांच्या प्रमुख धर्मगुरूनं एक फतवा काढला. धर्मगुरू जो अधिकारवादींना सूचना देतात त्याला फतवा म्हणतात. आणि त्यांनी सांगितलं की त्याला ठार मारा, का? कारण तो कुराणाविरुद्ध बोलला आहे. मुसलमान लोकांच्या मध्ये त्यांच्या लहान 4-5 वर्षाचा मुलगा झाला की त्याला मदरसामध्ये पाठवतात, त्यांच्या मशिदीमध्ये पाठवतात आणि त्यांना कुराणाचं शिक्षण देतात, कुराण पाठ करायला लावतात. आमच्या लोकांना बायबल किती माहिती आहे, आम्ही किती गंभीरतेने त्याचं ते वाचतो. आम्ही स्तोत्रकर्ता म्हणून आम्ही म्हणतो का तुझे वचन माझ्या पावलाकरता दिव्यासारखं, माझ्या मार्गावरती प्रकाशासारखं आहे. प्रत्यक्षामध्ये आमच्यासाठी दिवा असतो का, तो प्रकाश असतो का? त्या प्रकाशात आम्ही चालतो का? त्या वचनाप्रमाणे आम्ही वागतो का? मग कशासाठी आम्ही ऐकतो का? आम्ही बायबल हे करतो. ज्याचा सन्मान आम्ही करू शकत नाही, ज्याला आम्ही मान देऊ शकत नाही, त्या देवाला, त्या प्रवेश ख्रिस्ताला, त्या वचनाला आम्ही जर महत्त्व देत नसू तर आम्ही एका कानानं ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देतो. माझे वडील एक म्हण म्हणायचे, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. सोनार फुंकणीतून फुंकतो आणि तो जाळ पेटाव म्हणून त्याच्यावरती सोनं तापत असतं. पण तोंडातून हवा गेली तिकडून ती त्या विसवाकडे जाते. कमीत कमी त्या फुंकल्यामुळं तो पेटतो तरी, आणि सोनं त्याच्यावरती गरम केलं जातं. आम्ही बोलतो पण इकडून आम्ही ऐकतो आणि इकडून सोडून देतो. अशा ऐकण्याला कारण म्हणून परमेश्वर काय म्हणतो की तुमची प्रार्थना देखील मला वीट आणणारी आहे. तुमचं वागणं, तुमचं देवाची भक्ती ही एक परिपाठ आहे, औपचारिकता आहे. बसायचं म्हणून बसायचं, यायचं म्हणून यायचं, पण त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे आम्ही लक्ष देत नाही, सिरियसली घेत नाही, गंभीर घेत नाही, तर मग उपयोग काय त्याचा? का आम्हाला असं वाटतं की असावं? कारण ह्या सगळ्या गोष्टी शेवटी प्रभू आम्हाला विचारणार आहे. आज तुम्हाला माहिती का की मी टी व्हीवर बघत होतो, त्या मोबाईलमध्ये बघत होतो की जगामध्ये सगळ्यात जास्त एका देशामध्ये मुसलमान धर्मातले लोक ख्रिस्ती होत आहेत. तो कुठला देश आहे? की मुसलमान धर्मीय लोक खूप कट्टर असतात त्यांच्या अल्लाबद्दल, त्यांच्या कुराणाबद्दल. पण त्या लोकांच्या जीवनामध्ये प्रवेश ख्रिस्ताच्या कार्य अशा प्रकारे होते, देवाच्या वचनाचं कार्य असं होते की ते लोक एवढा कट्टर असताना देखील ते त्यांचा धर्म सोडत आहेत आणि येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत आहेत, ख्रिस्ती होत आहेत. आणि त्या देशाचं नाव आहे इराण. इराण देशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मुसलमान धर्मातून लोक ख्रिस्ताकडे येतात. परंतु आम्ही जे मूळचे आम्ही ख्रिस्ती आहोत ते आम्हाला त्याचं महत्त्व वाटत नाही, त्या लोकांना ते वाटते. तिथं तुम्हाला माहिती आहे की त्या लोकांना तिथं जे राजे आहेत किंवा जे कोणी सत्ताधारी आहेत ते मुसलमान आहेत. जर त्यांना हे कळालं की हे लोक ख्रिस्ती झालेत, त्यांना पकडून ते सरळ मारतात किंवा तुरुंगात टाकतात. एवढं असताना पण ते जोखीम लक्षात घेऊन देखील येशू ख्रिस्ताला स्वीकारतात. असं तर आमच्याकडे काय होत नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या छान चौकी, आमचे एन्जॉय, आमचं नाही का जे काय आहे ते करत राहतो. देवाला की आमच्या ठाई किती आमच्या मनामध्ये किती स्थान आहे.
का आम्ही ते गंभीर घेत नाही? या अशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगणारी मंडळी असल्यामुळं, ख्रिस्ती लोक विश्वासाने असल्यामुळं, मंडळी देवाचे लोक असल्यामुळं इरम्यासारखा संदेष्टा तो रडतो तो की हे लोक पश्चाताप करत नाहीत, देवाकडे वळत नाहीत, देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, आणि तो रडून देवाकडे सांगतो, रडून लोकांना सांगतो की देवाकडे वळा, पश्चाताप करा. जर तुम्ही नाही केला तर देव तुम्हाला शिक्षा करणार आहे. देव तुम्हाला शत्रूच्या हातामध्ये देईल आणि तुम्ही तिथं त्यांच्या गुलामगिरीमध्ये, त्यांच्या कैदेमध्ये तुम्ही 70 वर्ष राहाल. आज ख्रिस्ती मंडळी कुठं आहे? जगभरामध्ये मी बघतो, म्हणजे टी व्हीवरती किंवा मोबाईलमध्ये पाहतो की अनेक ठिकाणी देवाचं कार्य होते. लोक छळाला तोंड देत आहेत, त्रासाला तोंड देत आहेत, विरोध आहे, गरिबी आहे, बेकारी आहे, कोरोनासारखा प्रॉब्लेम आहे, इतर दुसरी गोष्टी आहेत, तरी पण ते देवावरती त्यांची भक्ती आहे. कितीतरी लोक आहेत की ज्यांना खायला मिळत नाही, झोपड्यांमध्ये राहतात, पण देवालाच सोडत नाहीत. त्यांच्या जीवावर आलं तरी ते देवाला सोडत नाहीत, मरायला तयार आहेत ते. अशी तर परिस्थिती अजून आपल्यावर आलेली नाही आहे, तरी पण आम्ही बेफिकीर आहोत. आम्हाला काय घेणं देणं नाही. फक्त आमच्यावर प्रॉब्लेम आला की मग आम्ही रडतो आणि देवाकडे मागतो, देवा हे दे, हे कर, ते कर. पण जोपर्यंत चांगले दिवस आहे तोपर्यंत आम्हाला देव सुचत नाही, देव आठवत नाही, देवाकडे जावं असं पण वाटत नाही. कसल्या प्रकारची ख्रिस्ती आम्ही म्हणायचं? म्हणून परमेश्वर म्हणतो की प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये मंडळांना लिहिताना तो काय म्हणतो? तुम्ही थंड पण नाही आणि तुम्ही उष्ण पण नाही, गरम पण नाही आणि थंड पण नाही, आणि तुम्ही कोमट आहात. आणि जर तुम्ही कोमट आहात तर मी माझ्या तोंडातून तुम्हाला ओकून टाकेन. म्हणजे आमचा तिथं देवाच्या राज्यामध्ये प्रवेश असणार नाही, कारण आम्ही काहीच करत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे वागत पण नाही. आमचे रविवार सोडला त्या दिवसा 2-4 तास, त्याच्यानंतर आमचं जीवनामध्ये जगिक गोष्टीच असतात. जगाप्रमाणे राहण्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो. मग ख्रिस्ताला तुम्ही कशासाठी पत्करले, का स्वीकारलेलं आहे? का येशू ख्रिस्त तुमच्या लेखी कोण आहे? नाही काय? आणि हे गंभीरपणे विचारलं, देवाचे वचन आशीर्वादासाठीच आहेत असं नाही, ते न्याय करणारे देखील आहे. ते तुम्हाला तुमची झाडं झडते घेणार आहे. देवाचं वचन दुधारी तलवारीसारखं आहे, देवाचं वचन हातोड्यासारखं आहे, ते भोगा करणारं आहे, पण आम्हाला त्याची किंमत वाटत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी आल्या की मग आम्ही घाबरतो. कोरोनासारख्या गोष्टी आल्या, हे आलं, ते आलं, मग आम्ही जागे होतो. आज मंडळीला बहुतेक ठिकाणी संदेश कुठले देत आहेत पाळक लोक? कोरोनावर. मग कोरोना झालं तर इतके लोक मरतात, मग आम्हाला होणे म्हणून देवा प्रार्थना करतो, आम्हाला वाचव, ह्याच्यापासून राख. पण हे आज सांगितलं आहे का देवानं? आज सांगितलं आहे? 100 वर्षापूर्वी सांगितलं आहे? 2000 वर्षापूर्वी सांगितलं आहे? त्याच्या अगोदर सांगितलेलं आहे. ख्रिस्ती मंडळी अजून कुठं जागे झाली? आम्ही फक्त फटके बसले की तेवढं आम्ही जरा हालचाल करतो, चांगलं आले दिवस आले की परत आम्ही जैसे थे मूळ पदावर आम्ही येतो. ही मंडळीची शोकांतिका आहे. आणि म्हणून आम्हाला जेव्हा देवाचं वचन येतं ते तुमच्या आणि माझ्या हिताचं आहे, फायद्याचं आहे, आशीर्वादाचं आहे, म्हणून आम्ही घेतलं पाहिजे. पवित्रशास्त्र अभिवचनानं आणि आशीर्वादानं भरलेलं आहे, त्याचप्रमाणे न्यायासाठी देखील सांगितलेलं आहे. आता जे चिन्ह गोष्टी घडत आहेत आपल्या मागं, पण मी सांगितलं बऱ्याचदा की आजूबाजूला घडतात, आपल्या देशात घडतात, जगात घडत आहेत, त्या गोष्टी होत राहतात, होणार आहेत. आणि ही काळाची लक्षणं आहेत. देव ह्या गोष्टी का करतो? त्याच्यापासून माणसाने शिकावं, सावध राहावं आणि देवाला आवडेल अशा प्रकारचं जीवन जगावं, हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु आम्ही ते करत नाही. आम्ही दिवस विसरून जातो लगेच. पूर्वीचे दिवस आम्ही आठवले तर आम्हाला आमची स्थिती काय होती. आज देवाच्या दयेनं आणि कृपेमुळे आज आम्ही कसे आहोत, त्याबद्दल देवाचा आम्ही आभार मानत नाही. त्याबद्दल आम्ही देवाची स्तुती आम्ही करतो. पूर्वीच्या अपेक्षा देवा मला आज चांगले दिवस दाखवलेस म्हणून मी तुझं उपकार मानतो. आता
आपल्या शास्त्रभाग आपण पुन्हा येऊया. इथं परमेश्वर पहिली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला आणि मला काही उणीव पडू देत नाही, आहे ना. स्तोत्र 23 पहिलं वचन. म्हणजे आम्हाला काय कमी पडत नाही, भरपूर आम्हाला देवबाप देतो. दुसरी गोष्ट, हिरव्यागार कुरणात बसवतो, कुरण देतो आम्हाला, चांगलं चांगलं अन्न देतो, बिर्याणी देतो, मटण देतो, नाही का. म्हणजे हे सगळं देतो. तिसरी गोष्ट, आम्हाला संत पाण्यावर नेतो, तो आम्हाला आमची तहान भागवतो, आमची भूक भागवतो. आता हे 3 गोष्टी, तो माझा जीव ताजा तवाना करतो, फ्रेश करतो आम्हाला, नाही का. किती चांगल्या गोष्टी देवबापानं तुम्हाला मला दिलेल्या आहेत. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने येतो. आता देवाच्या नावामध्ये तो मला नीतिमार्गानं, म्हणजे देवाला अपेक्षित अशा मार्गाने तो मला घेतो. पण प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा तो आम्हाला चांगल्या मार्गाने नेतो, त्यावेळेला जर आम्ही त्याचा हात सोडून जर दूर गेलो आणि जर आम्ही जगातल्या गोष्टीमध्ये सामील झालो, तर आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. तुम्हाला माहिती का की मेंढपाळाकडे 2 गोष्टी असतात. काय काय? मेंढपाळाकडे कुठल्या गोष्टी असतात? काठी आणि आकडी. आकडीनं तो झाडाचा पाला जो मेंढरांना खाता येत नाही तो काढतो आणि त्यांना देतो, आणि काठीनं जर ते इकडे तिकडे पळायला लागले तर त्यांना काठीनं फटके देतो. त्याच्याकडे 2 प्रकारचे जनावर असतात, एक म्हणजे मेंढरं असतात आणि शेरडं असतात. आणि शेरडांना तो काठीनं मारतो. शेरडं ना नीट चालत नाहीत, मेंढरं नीट चालतात, एका मागून एक मान खाली घालून चालतात. शेरडं इकडं पळ तिकडं पळ, मग त्यांना फटके द्यावे लागतात. तसं आमचं आहे, आम्ही शेरडासारखे आहोत. आम्ही जरी आम्हाला म्हटलो आम्ही मेंढरं, पण आम्ही ॲक्च्युली हे शेरडं. कसे आम्हाला पाहिजे तसं आम्ही वागतो. मग देव आम्हाला फटके देतो, व असं नको असं चाल. तर हा प्रकारे तर, आणि मग मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी अरिष्टाला भेणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. मग तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. म्हणजे तो तुम्हाला मला जे आमचं वाईट चिंततात, जे आमच्या वाईटावर आहेत, त्यांच्यासमोर तुमची माझी प्रगती करतो, तुम्हाला मला सुखामध्ये ठेवतो. आणि जे आमचे शत्रू आहेत, आमचे विरोधक आहेत, जे आमचे वैरी आहेत, त्यांचे चेहरे अपमानानं भरावेत यासाठी तो आमच्या समोर ताट. माझ्या शत्रूंच्या देखत तो माझ्यापुढे ताट मारतो. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. म्हणजे तेलाचा अभ्यंग करण्याचा अर्थ तुम्हाला देव सगळ्या प्रकारच्या सुख समृद्धीने आशीर्वादित करतो. तेलाचा अभ्यंग याचा अर्थ तो तुम्हाला मला त्याचे निवडलेले लोक म्हणून घेतो आणि माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. देवबाप तुम्हाला मला भरपूर असं देतो. किती आशीर्वाद देत देवबापाने तुम्हाला मला दिले. माझे पात्र ओसांडून वाहत आहे, माझा प्याला ओव्हरफ्लो होतोय. आणि एवढे सगळे आशीर्वाद देवबापाने दिले. आणि शेवटचं वचनामध्ये काय म्हटले, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. म्हणजे देवाच्या घरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी कायम राहणार आहोत. आमची वस्ती तिथं होणार आहे. एवढे सगळे आशीर्वाद देवबापाने दिले. सगळ्या गोष्टी चांगल्या प्रभू तुमच्या माझ्यासाठी करतो. आता याची तुलना आपण याच्यासारखा दुसरा भाग आपण बघूया की देव आमच्यासाठी काय काय करतो. योहानाचा शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. योहानाचा शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 9व्या वचनापासून आपण वाचूया. योहान 10:9. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तर केवळ चोरी, घात व नाश कराव्यास येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरता आपला प्राण देतो. प्रभू येशू ख्रिस्त काय कोण आहे? मगाशी मी सांगितलं उत्तम मेंढपाळ आहे. आणि हा उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. जो प्रभू येशू ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावरती प्राण दिला आणि त्यांना तुमचा आणि माझा बचाव केला. आम्हाला सर्व प्रकारच्या मरणापासून नरकापासून वाचवलेलं आहे. म्हणून तो प्राण देतोय. म्हणून तो त्यासाठी या जगामध्ये तो आला. म्हणजे जे आशीर्वाद आहेत त्याच्या 23व्या सत्रामध्ये ते आशीर्वाद जुन्या काळातल्या लोकांच्यासाठी होते. नव्या काळाच्या काळामध्ये येशू ख्रिस्तानंतर पूर्ण दृष्टिकोन हा त्याची पुढची स्टेप आहे. त्याच्या पुढची पायरी काय आहे? तर तो तुम्हाला मला जीवन देतो. तशा प्रकारच्या अर्थाचं शेवटचं वचन आहे 23व्या सूत्रातलं की मी परमेश्वराच्या घरात चिरकाळ राहीन. म्हणजे कायमस्वरूपी मी देवाच्या मंदिरात, तसंच कायमस्वरूपी आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये राहणार आहोत. त्याच्यासाठी या आशीर्वादामध्ये आणखी एक भर काय टाकलेली आहे प्रभू येशू ख्रिस्तानं की मी तुम्हाला जीवन द्यायला आलेलो आहे. भरपूर जीवन देण्यासाठी आलेलो आहे. विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. आणि हे जीवन सार्वकालिक जीवन देवबापानं तुम्हाला मला दिलेलं आहे. त्या अर्थानं तो उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ का? उत्तम गुरुजी का? कारण तो तुम्हाला मला जीवनात कसं बघायचं हे शिकवतो. उत्तम मेंढपाळ का? कारण तो तुमची माझी सगळी काळजी घेतो. उत्तम मेंढपाळ तो का? तर आम्हाला याच जगात नाही तर येणाऱ्या जगामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये देखील तो आम्हाला घेऊन जातो आणि तिथं आम्हाला तो त्याच्याबरोबर ठेवणार आहे. म्हणून तो उत्तम आहे. मेंढपाळ आहे, तो काळजी घेणारा आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं की त्याला जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून मी आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या माझ्यासाठी आपला प्राण दिला यासाठी की जेथे तो असणार आहे, जेथे तो आहे तेथे आम्ही देखील असावं. किती सुंदर आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद आध्यात्मिक आहे. कारण जेव्हा आम्ही तिथं जाऊ त्यावेळेला ही जगातली दैहिक शरीरं असणार नाहीत. आमची आयडेंटिटी, आमची ओळख असणार आहे की मी दिलीप तिवडे, पण माझं हे देहातलं शरीर जे आहे ते तिथं नसेल. ते आध्यात्मिक शरीर असणार आहे. इतका मोठा आशीर्वाद देवाने तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे या जीवनाचं वैशिष्ट्य काय आहे की शरीर आहे जगामध्ये असताना आम्ही मरू, त्यानंतर मातीत जाऊ, नाही का, पुरलं जाईल. आता काय लोक आता कोरोनावाल्या पेशंट लोक म्हणजे मेले लोकांना जाळून टाकतात किंवा अजून काय करत असतील. पण आम्हाला काय आहे, आमचं देह जरी मातीत पुरला आमचा आत्मा प्रभूमध्ये राहणार आहे आणि आम्हाला आत्मिक वस्त्र, आम्ही आत्मिक आयडेंटिटी, आमची आत्मिक ओळख होणार आहे आणि ती प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मला देते. या जगातल्या गोष्टी आम्हाला मिळाव्या आणि त्याच्यासाठी आम्ही धडपड करावी. याच्यापेक्षा आम्ही आमच्या आत्म्याचं तारण व्हावं, बचाव व्हावा, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं याच्यासाठी आम्ही झटतो का? सुरुवातीला एक गाणं गायलं त्यावेळेला बहुतेक आपलं कनेक्शन झालं नव्हतं मोबाईलचं की तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे. तो तुमचा माझं तारण करणार आहे, तुमची माझी सुटका करणार आहे, पापापासून, सैतानापासून, मरणापासून सुटका करणारा आणि आपल्याबरोबर सार्वकालिक जीवनात घेऊन जाणारा तो आमचा जिवंत देव आहे. इतकी तो आमची काळजी पाहतो, इतकं तो आमच्यावर प्रेम करतो आणि त्या देवावर आम्ही किती प्रेम केलं पाहिजे. योहानाच्या पत्रामध्ये योहान म्हणतो की तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मागापासून मी ते सांगतोय की जर आम्ही देवावर प्रेम करतो म्हणतो आणि जर आम्ही त्याची आज्ञा पाळत नाही, त्याच्या वचनावर मनन करत नाही, तर याचा अर्थ मी देवावर आम्ही प्रेम करत नाही. आमचं प्रेम स्वार्थी आहे. देवा मला हे दे, ते दे. पण देवाचा गौरव करण्याबद्दल काय, त्याची आज्ञा पाळण्याबद्दल काय? आम्ही कधी आज्ञा पाळतो? जेव्हा आम्ही त्या एखाद्या आईवर किंवा वडिलांच्यावर किंवा आणखी कोणी आपल्या प्रिय वाटणारे व्यक्ती त्यांच्या आम्ही ऐकतो कधी, आम्हाला वाटतं ते आमच्यावर प्रेम करतात, मग मी त्याची आज्ञा पाळली पाहिजे. तसंच जर आम्ही देवावर प्रेम करतो तर आम्ही आज्ञा पाळू. जर आम्ही प्रेम करत नाही तर आम्ही आज्ञा पाळत नाही. आम्ही त्याच्याकडे वचनाकडे दुर्लक्ष करतो. ते वचन तुमच्या माझ्या जीवाचा आधार आहे. ते तुमच्या माझे डेस्टिनी, तुमचं भवितव्य काय असणार आहे हे ठरवणारं देवाचं वचन आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे.
सिरियसली आम्ही राहिलं पाहिजे. आम्ही ते वचन खूप आमच्यासाठी प्रिय पाहिजे. तुम्हाला माहिती की ह्या वचनासाठी अनेकांनी आपला प्राण दिलेला आहे. अनेक लोकांना तुरुंगात टाकलं गेलेलं आहे, कारण ते देवाचं वचन सोडायला तयार नव्हते. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलं नाही, देवाच्या वचनाला सोडलं नाही. ते प्रभूचं वचन सांगतं की आम्ही हे जे वचन आहे ते आमच्या अंतःकरणात साठवून ठेवलं पाहिजे, कारण शेवटच्या काळामध्ये देवाच्या वचनाचा दुष्काळ पडेल. त्यावेळी तुम्हाला वाटलं तरी वाचायला वचन मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही ते इथं ठेवलं पाहिजे. ते देवाचं वचन अंतःकरणामध्ये ठेवलं पाहिजे. त्या प्रवेश कसाला आपल्या अंतःकरणात जागा दिली पाहिजे. मनापासून त्याचा शोध घ्या, कारण हे जीवन व्यर्थ आहे. एक दिवस ते संपणार आहे. एकच जीवन आहे आणि ते त्वरित सरेल. काम ते टिकेल ख्रिस्ताचं. एकच जीवन आहे, लवकर संपल. जे काम जे देवासाठी आम्ही करू ते मात्र कायम राहणार आहे. आणि त्या दृष्टिकोनात आम्ही आमची आध्यात्मिक तयारी केली पाहिजे. आणि या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला अधिक मार्गदर्शन करो अशी प्रभूचरणी प्रार्थना. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 जिवंत देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, तुला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा स्वरूप असो. देव बाप्पा, तुझं सुंदरचं वचन जे देव बाप्पा दोष दाखवणे, नित्य शिक्षण आणि सुधारणूक याच्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी की देवाचा सेवक प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार व्हावा, म्हणून देवबापा हे तुझं वचन तू आम्हाला दिलेलं आहेस. आणि देवबापा आजचं सुंदरचं वचन देवबापा आम्हाला तू दिलंच म्हणून तुझं उपकार म्हणतो. देवबापा प्रभू, जो शहाणा मुलगा आहे तो आपल्या बापाचं ऐकतो, कारण त्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये माझं हित आहे. तो आमचा स्वर्गीय बाप आहेस, तो आमचा उत्तम मेंढपाळ आहेस आणि आम्हाला जे उत्तम आहे ते तू देतोस. तुझं उत्तम वचन तू आम्हाला दिलेलं आहेस यासाठी की त्याद्वारे आम्ही प्रभू आमच्या जीवनामध्ये सुधार करावा, त्या आमच्या प्रभू ख्रिस्तावर आम्ही मनापासून प्रेम करावा, त्याचा आदर करावा. म्हणून देव बाप्पा तू प्रत्येकाचं सहाय्य कर, अशी तुला आम्ही आग्रहाची विनंती करतो. या वचनाबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू देव बाप्पा, इथून पुढची वेळ तुझ्या स्वागत करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणतोय, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आपल्याकडे सोडले आहे तसेच आमच्याने आम्हास सोड, आणि आम्हा स्पर्शिता नको तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण तुम्हास आणि तुमच्या सर्व प्रियजनास आता अनुगाच्या समाप्तीपर्यंत असो. आमेन. Praise the Lord. Praise the Lord.